आयोजनासाठी उत्तम उदाहरण सातत्याने मात्र दिले गेलेलं आहे। या क्रीडा नगरीमधून क्रीडांगणामधून आणि तमाम क्रीडा रसिकांकडून पुनश्च परत एकदा देऊया या आयोजकांचे मुख्य आयोजक आदरणीय सचिनजी मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय। व्हेरी फर्स्ट बॉल, थांबायचं एक मिनिट। गेम ऑन। गावागावांमधील अस्मितेचा प्रश्न मात्र इथून मार्गी लागेल। दोन गाव एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र इथून टाकताना पाहायला मिळते। एका बाजूला कोपरोली तर दुसऱ्या बाजूला हरिग्राम। पहिला बॉल थोडासा इथून हायटेड बॉल इथे मात्र पाहायला मिळाला। प्रसाद आहे तिथे मात्र व्हाईट बॉलचा निर्णय आलाय, म्हणजे अतिरिक्त धावेने सुरुवात झाली पहिल्या बॉलवरती। फायनल डे, अंतिम दिवस अगदी महत्त्वपूर्ण। स्वर्गीय स्वप्नील मस्कर 11 गावदेवी कोपरोली आणि शिवांश वाघेश्वर हरिग्राम। ओहो, गिरकी घेतली, फिरकी घेतली, बॉलला दिलाय भिरकावून सीमारेषा पार, पार पार, षटकार। उंच माझा झोका घेत अगदी गेला आणि क्लास तिथे मात्र अविनाश यांचं मात्र पाहायला मिळाला। ती खासियत आहे त्यांच्याकडे। रोशन पाटील यांच्या मात्र बॅटमधून हा फटका मात्र पाहायला मिळाला। परत एकदा करेक्शन केले जातील। हा क्लास आपण नेहमीच सातत्याने पाहतोय। खेळाडू सलामीला जातात आणि आपल्या नावाची चर्चा मात्र करून देतात आणि इथून अविनाश यांच्या बॅटमधून मात्र हा षटकार आलाय। हो, ब्लॉकरचा बॉल अगदी मात्र मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला। स्टेट ड्राईव्ह, बॉल चाललाय सीमारेषा पार, वन बाउन्स, येथील धावा 4 4, चौकार। एकच नाव अगदी अखंड मात्र घुमताना पाहायला मिळालं आपल्याला। 150हून अधिक बाईक देणारा देशातील एकमेव नाव म्हणजे आदरणीय रुपेशभाई बिंदासभाई ठोंबरे आणि ही स्पर्धा त्यांच्या मुख्य अधिकारी खातिर मात्र इथून संपन्न होताना पाहायला मिळते। नक्कीच रुपेश सर, अर्जुन म्हात्रे साहेब हरिग्राम यांचे इथे आगमन झाले, त्यांना विनंती करेन। अर्जुन भोपी हरिग्राम यांचं आगमन झाले, त्यांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं। यस, मॅच ऑन। इथून बॉलचा खेळ झालाय 2 आणि 2 बॉल मध्ये आल्या धावा 11। हा फटका चांगला पाहायला मिळतोय, चांगला टायमिंग, प्रॉपर हिट, पुलचा फटका बॅकवर्ड रिझनला मात्र इथून भेदून बॉल सीमारेषा पार। आणखी एक येतोय अविनाश यांच्या बॅटमधून, तडाखेबाद षटकार। कोपरोली म्हटल्यानंतर रोशन पाटील गोल्डन मॅन म्हणून ज्यांची ओळख सातत्याने राहिली गेलेली आहे। आज क्रिकेटचा साठी मात्र आपल्या गावाच्या अस्मितेसाठी गावासाठी मैदानामध्ये आपण खेळताना इथे मात्र पाहत आहोत आणि अविनाश यांनी मात्र आता आपल्या नावाचा परिचय दिलाय। प्रत्येक बॉलवरती ते आक्रमण करताना मात्र पाहायला मिळतात आणि कोणाच्या विरोधामध्ये महत्त्वपूर्ण फ्रंटलाईन गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जाणारे प्रसाद पाटील। हा सन्मानित दादूशेठ दिसले, कुंडलिक तवले, त्यांच्या समेत रमेशदादा वारदे यांचं इथे आगमन झालेलं आहे। आई गावदेवी, आई जगदंबा क्रिकेट संघ खानाब यांच्या वतीने आपलं स्वागत आहे। हो हो, आणखी क्लास तिथे मात्र पाहायला मिळाला, परंतु गोलंदाजाने आता गिरकी घेतली, फिरकी घेतली, मिड ऑफ मध्ये अप्रतिम झेल इथे मात्र पाहायला मिळालं विशाल भोपी यांच्याकडनं आणि फलंदाज बाद।
अविनाश बॅक टू द गट. खानाव गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व रामदास जाधव यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरसेज स्वागत आहे. जी विकेट हवी होती ना ती विकेट मात्र प्राप्त करून दिली गेलेली आहे. 17 धावांवरती महत्वपूर्ण पहिला विकेट अविनाश यांच्या स्वरूपामध्ये मात्र बाद झालाय. कोपरोली संघाला धक्का मोठा बसला इथे जरूर, पण धावा अगदी ओघानं जमवताना मात्र पाहायला मिळालं. जसं जणू काही इथून पहिल्या षटकामध्ये प्रसाद पाटील यांना मात्र टार्गेट केलं की काय तसं क्षणचित्र मात्र इथे पाहायला मिळालं मैदानामध्ये. त्यानंतर मात्र इथून मैदानामध्ये नितीन पाटील पहिली विकेट अगदी P1च्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये इथे प्राप्त करून दिली. साईड आउटसाईड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती. इथून मिड ऑफमध्ये ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. क्षेत्रक्षक इथे शॉर्ट मिड ऑफमध्ये तर त्या सर्कलमध्ये अप्रतिम मात्र पाहायला मिळालं. विशाल यांच्याकडनं मात्र हा झेल पकडला गेला आणि एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली गेली. स्क्वेअर कट इथे मात्र पाहायला मिळालं. कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय. बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार फार पार चौकार. कलात्मक पहा रिप्ले मध्ये अगदी वेट केलं, बॅकफुटला गेले आणि त्याच्यानंतर फक्त पंच केलंय आणि बनवली तिथे. क्षेत्ररक्षक नाही आहेत. P1चा षटक आहे आणि त्याचा परिपूर्ण फायदा उचलला गेला. ब्लॉक होलचा बॉल होता तिथे जोरदार अपील केली गेली आहे. अपील मध्ये फील 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 तेवढं जाणवलं नाहीये परंतु नाराज. इथून योग्य निर्णय इथे मात्र पाहायला मिळालं. एंड इज वेल पहा इथून रिप्ले मध्ये पाहायला गेला तर ओहो अगदीच लेग एसटीच्या बाहेर रीच झालंय. रीच झाल्यानंतर पाटा बदललाय बॉलनं. कदाचित योग्य निर्णय असावा इथे आणि हा डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा एक महत्वपूर्ण विकेट माघारी. बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय स्वप्नील मस्कर 11 गावदेवी कोपरोली. तरी ते मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. वागेश्वर शिवांश 11 वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाचे एकेकाळचे नामवंत क्रिकेटर सन्माननीय सच्चूभाई अर्थात सच्चूबाई मात्रे हरिग्राम यांचं इथे आगमन झालेलं आहे. आई गावदेवी आई जगदंबा क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ खानाव यांच्या वतीने शिवसेना पनवेल तालुका प्रमुख चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. डेफिनेटली महागुरू. आणि पाहायला गेलं तर गोवा रिटर्न आणि हरिग्राम म्हटल्यानंतर प्रचंड प्रचंड गर्दी तुम्हाला प्रेक्षकांची पाहायला मिळते. आणि मग आमचे अक्षयजी पाटील असतील, महेशजी जाधव असतील, राजेशजी जोशी, सहदेव पाटील, ऋषी घरत, साई पाटील, गणेश पाटील, प्रताप घरत, जितेंद्र पाटील गोवा रिटर्न करून डायरेक्ट मैदानामध्ये त्यांचा विमान इथे लँड झालंय आणि क्रिकेटचा आनंद घेताना मात्र पाहायला मिळतात. आता गोव्यावरून कणकायला त्याची चर्चा होईल मैदानाच्या बाहेर. आणि हा क्रिकेट आणि हरिग्राम हा सातत्याने मात्र चर्चेचा विषय राहिलाय. आणि हरिग्राम आणि रोडपाली मॅच म्हटल्यानंतर आणखीच काहीतरी एक मेजवानी क्रीडा रसिकांसाठी राहिली. परंतु आज कोपरोली म्हणजे हे दोन्ही संघ बाप एकमेकांच्या विरोधामध्ये मात्र लढताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये जणू काही टार्गेट केलं होतं परंतु अविनाशांना बाद करण्यामध्ये यशस्वी झाले. परंतु हा पहा नाईट साऊंड पाहायला मिळाला. अगदी आवाज आलाय सा रे ग म प धनिसा धनिसा अल्लाप घेत बॉल चाललाय मिड ऑनच्या डोक्यावरून परफेक्ट ऑन ड्राईव्ह षटकार. डेफिनेटली डीजी नितीन आणि अप्रतिम संगीत आपण अगदी सातत्याने या स्पर्धेच्या निमित्ताने ऐकत आहोत आपल्या भाईंचं रुपेश बिंदास भाई ठोंबरे. आणि हा संगीत अगदी चांगल्या पद्धतीने संगीतमय केलंय, बांधून घेतलंय आणि सुमधुर संगीत कानावरती गोडी आवाज अप्रतिम आपल्याला ऐकायला मिळतोय. आणि बिंदास भाईंचं वर्णन या गाण्यामधून करण्यात आलेलं आहे. पनवेलचा डहाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख राहिली गेली
हाफ टॅकर बॉल शॉर्ट बॉल होता त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न वेगानं बॉल पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचले चित्त्याच्या गतीनं आणि बॉलला पकडलाय आपल्या कवेमध्ये घेतलंय आणि इथून हाताचा केलाय पिसारा. विशाल भोपी आज या मॅच मधील दुसरा इथे मात्र झेल प्रकटताना पाहायला मिळत आहेत. धक्का बसतो इथे मात्र दुसरा. रोशन पाटील बॅक टू द गाठ. लुंगे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आई गावदेवी आई जगदंबा 11 खानाव यांच्या वतीने शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख रुपेश अर्थात बिंदासभाई ठोंबरे चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. या डेफिनेटली आज कॉमेंट्री पॅनल आपण पाहायला गेला तर परिपूर्ण या स्पर्धेला पूर्ण लीड केले ते अगदी या विभागातील मेलेडी आवाज म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे ते सागरजी मांडवकर. त्याचबरोबर महागुरू महाराष्ट्रातील नामवंत निवेदक MD गडगे सर आणि मराठीचा तंत्रशुद्ध आवाज म्हणजे ज्यांची ओळख राहिली ते रोशन पाटील सर शिरवली आणि मी रुपेश पाटील आणि गुणलेखकांची बाप म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे बाहुबली कांचनजी पालकर केवाय हे आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने ऑफिशियली पंच राम पाटील सर चिंद्रन प्रशांतजी फडके सर डोंगऱ्याचा पाडा आणि हरिश्चंद्रजी फडके सर वळवली. WTCची पूर्ण टीम अति मेहनत परिश्रम मात्र परिपूर्ण घेताना मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाले. ते पूर्वेश शेळके आमचे महत्त्वपूर्ण खूप मेहनत त्यांच्याकडनं आपल्याला मात्र इथून पाहायला मिळाली. हरीशजी पाटील असतील प्रथमेश आमचे असतील राज असतील अनिकेत साळवे असतील मंगेजी पाटील आमचे याच गावातील रोहितजी काळोखे यांचे अथक परिश्रम आणि या स्पर्धेला एक वेगळी झळाली प्राप्त करून देण्याचं काम त्यांनी केले आणि मनापासून आभार WTC टीम. इथे शिवांश 11 जय वागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाचे बिग खंदेश समर्थक आपण इथे पाहतो. हरिग्राम ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य धनंजय दादा म्हात्रे त्यांच्या समवेत नानाशेठ म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. सुरेश शेठ पाटील आणि चंद्रकांत म्हात्रे हरिग्राम यांचं आम्ही आई गावदेवी आई जगदंबा 11 खानाहू यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. चला गेम ऑन करायचा आहे. चिंचवली गावातील आदरणीय व्यक्तिमत्व सुधीर मुंडे यांचं इथे आगमन झालेलं आहे. शिवसेना पनवेल तालुका प्रमुख बिंदास भाई ठोंबरे चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. सर इथं अतिरिक्त वेळ इथे खर्च करू नका आणि वेळेचा अपव्यय तर अजिबात करू नका कारण भरपूर सामना क्रिकेट आपल्याला इथून आजच्या रात्रीमध्ये आपल्याला खेळायचं आहे. अगदीच उशीर झाला या स्पर्धेला. काही आपण पाहिलं गेलं तर विद्युत पुरवठा थोडासा मात्र खंडित झाला होता आणि त्याच्यानंतर मात्र परत एकदा स्पर्धेला सुरळीतपणाने मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावरती 2 विकेट माघारी गेलेत. फलंदाज मंगेश ठाकूर आणि नितीन पाटील हे आपल्याला पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक. मंगेशांना मात्र पाहायला मिळतात फाईनमध्ये खेळून काढल्या फक्त दिशा दिली सहजरित्या मात्र क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतायत उचलतील फेके करतील तोपर्यंत एक सिंगलला प्राधान्य दिले गेले. एका धावेने धावफलक मात्र पुढे जाईल 28. ग्रिलला कोणीही टच होऊ नका कारण वायर जी आहे ती टच आहे थोडीशी फॉल्ट आहे. त्याचबरोबर रोहनजी भोईर धाकटी जुई यांना विनंती करेन की आपण ही मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तोपर्यंत मैदानामध्ये पाहायला गेलं तर आणखी एक विकेट प्राप्त करून देताना पाहायला मिळते आहे. नावाची दबदबा सातत्याने राहिला यानू आणि यांनी मात्र फलंदाजांना बाद केले. नितीन पाटील बॅक टू द गाठ.
जिथून धावा येत होत्या पहिल्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर 21 धावा आल्या होत्या कोपरोली टीमच्या, मात्र इथून धावा फलकावरती. आणि त्याच्यानंतर फटके येत होते, अतिक्रमण करण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला गेला आणि त्याच्यानंतर विकेटी मात्र गमावावी लागली. सातत्याने आपण म्हणत असो या टेनिस क्रिकेट जलद टेनिस क्रिकेट झालं आहे, फास्ट क्रिकेट आहे, परंतु सिंगल डबलवरतीही तेवढंच तुम्ही मेहनत घेतली पाहिजे, तेवढंच तुम्ही त्या जमलं पाहिजे तुम्हाला ते. आणि त्याप्रमाणे तुम्ही जर त्या क्रिकेटला पुढे नेला तर तुम्ही मात्र इथून यशस्वी एक धावसंख्या टार्गेट सेट करू शकता. परंतु तसं होताना पाहायला मिळालं नाही, कारण सध्याच्या घडीला प्रत्येक फलंदाज षटकार आणि चौकारांवरती जास्तीचा विश्वास दाखवताना आपण पाहायला गेलं अनेक स्पर्धांमध्ये. मग त्याला एखाद दुसरा फलंदाज अपवाद आहे असं नाही, बरेच आपण मोठमोठ्या खेळाडूंनाही मात्र पाहत असतो आणि त्याच्यामध्ये कुठेतरी इथून बदल झाला पाहिजे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हरी केलाय, अगदी 30 रार शूटर बॉल पाहायला मिळालं, शूटही केले आणि तोपर्यंत मात्र इथून डॉट बॉलची क्षमता पडल्यानंतर पहा थोडासा मात्र स्विंग झाला आणि तेवढाच अप्रतिम मात्र तिथून यष्टिरक्षण आपल्याला पाहायला मिळते. सोपान म्हात्रे हे नाव लक्षात ठेवा. हरिग्राम म्हटल्यानंतर सोपान म्हात्रे, सोपान म्हात्रे म्हटल्यानंतर हरिग्राम नावाची चर्चा होतच राहिलेली आहे. गिरकी घेतली, फिरकी घेतली, वेग प्रचंड, परंतु तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रसाद पाटील यांच्याकडनं केले गेले. खास आहेत, क्लास आहेत, क्षेत्ररक्षणही तेवढेच उत्तम आहेत, त्याचं उत्तम उदाहरण आहेत मात्र ते देत असताना मैदानामध्ये. कारण ह्या बॉलवरती 3 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. या बॉलवरती आले एक सिंगल आणि या सिंगल नंतर षटक क्रमांक समाप्त झाले दुसरं अनुभवीर यांच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते होती 29 धावा. थँक्यू डीजे. त्याचबरोबर धाकटी जुई या संघाचंही मिनी मॅथेरान म्हणून धाकटी जुईची ओळख आहे, त्याही इथून त्या गावाचंही ते आगमन झालेलं आहे. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. आमचे मित्र ज्येष्ठी आदरणीय यांचंही ते शुभ आगमन झालेलं आहे. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. प्रवीणजी कुडेकर शिवसेना विभाग प्रमुख नवीन पनवेल यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपला आम्ही आई गावदेवी आई जगदंबा आणि ग्रामस्थ मंडळ खानाव यांच्या वतीने सरसे स्वागत करत आहोत. इथून 18 ते 20 सेकंदांचा तुम्हाला मात्र इथून ड्रिंक ब्रेक दिला जाईल. त्याच्या व्यतिरिक्त वेळ तिथे खर्च करून आहे पुढे न्यायचं आहे आणि एक यशस्वी आयोजन असं उत्तम उदाहरण इथून आपल्याला पाहायला मिळतोय. कारण या स्पर्धेला जशी सुरुवात दिमागदार पद्धतीने झाली होती, बिंदासभाई ठोंबरे यांचं आगमन आपण उद्घाटन सोहळ्यासाठी मात्र पाहायला गेलं होतं आणि उत्तम आयोजनाचं उत्तम उदाहरण मात्र साकारताना इथे मात्र पाहायला मिळालं. आज पाहायला गेलं तर या स्पर्धेचे मॅनेजमेंट डायरेक्टर सचिनजी मुंडे साहेब दादा यांचे इथे आज वाढदिवस संपन्न होताना पाहायला मिळेल. आज दिवसभरामध्ये भरपूर सारे मात्र इथून शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावरती होताना पाहायला मिळालं आणि आज खानाव गावाचे आन बान शान टेनिस क्रिकेटचं आयोजन कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे चर्चा झाली या आयोजनाची, भगीमय वातावरण आणि शिवसेनेचा झेंडा तेवढाच डोलाणं मात्र या मैदानामध्ये मात्र फडकताना पाहायला मिळालं. हा भगवा ध्वज मराठी माणसाचं अस्मितेचं, मराठी माणसाच्या अस्तित्वाचं हा झेंडा, हा रंग आणि याच शिवसेनेचे ढाण्या वाघ पनवेल तालुका प्रमुख आदरणीय रुपेशभाई ठोंबरे साहेब यांचे शुभागमन अगदी या स्पर्धेच्या निमित्ताने होताना पाहायला मिळेल. ऑनड्रॉय पाहायला मिळालं, अगदी सहजरित्या फक्त इथून दिशा दिली. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे, तोपर्यंत बॉल एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 30 धावा. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या कंचनच्या आपण पाहायला गेलं तर, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा आल्यात आणि कुठेतरी गोलंदाजीची चुणूक आपल्याला अनुच्या मार्फत मात्र पाहायला मिळाली. बालकृष्ण आलेत, लोअर फुल टॉस बॉल तोपा होता आणि अगदी तोफ्याला दोन्ही हाताने केलाय. कबूल 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 षटकार.
तर सन्मानित प्रमोद पाटील खानाव यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय बलिराम शेठ पाटील यांचंही ते आगमन झालेलं आहे. आपलेही मनपूर्वक इथे सरसे स्वागत आहे. डेफिनेटली नेक्स्ट मॅच सचिन स्पोर्ट्स खेरणे आणि जय हनुमान करंजाडे दोन्ही कॅप्टनने विनंती करेन की आपण रिपोर्टिंग करा. चला सचिन स्पोर्ट्स खेळणे विपक्ष जय हनुमान करंजाडे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधावं. स्पर्धेची नियमावली आहे. पहिले सत्र संपण्यापूर्वी दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी येणं अत्यंत गरजेचं आहे. टीव्ही स्क्रीनवरती चेक केलं जातं. WTCची पूर्ण टेक्निकल टीम इथे कार्यरत आहे. राहुलजी उलवेकर आणि त्यांची पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. तिसरे पंच आमचे आहेत. फेअर डिलिव्हरी निर्णय आला पंचांचा. तिसऱ्या पंचांकडनं इथून निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. अगदी प्रत्येक कॅमेऱ्याचा अँगल चेक केलं गेलं आणि या स्पर्धेची तीच खासियत राहिली गेलेली आहे. कोणत्याही संघावरती कोणताही अन्याय होणार नाही याची परिपूर्ण काळजी अगदी पहिल्या रात्रीपासून इथे मात्र घेतली गेलेली आहे. 36 धावा धावपलकावरती 3 विकेट माघारी गेलेत. मंगेश ठाकूर आहेत. ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतात रोहित पाटील. नॉन स्ट्राईक एंडला तर गोलंदाजी मार्गवरती बालकृष्ण भोपी. भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला आणि तेवढा चपलता तिथे मात्र पाहायला मिळाली यष्टीरक्षकांची आणि फलंदाज बाद माघारी परतावा लागेल इथे. मंगेश ठाकूर बॅक टू डगआउट. तर या स्पर्धेसाठी ज्यांच्या नामाची क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे ते शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख आदरणीय बिंदासबाई ठोंबरे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2 लाख रुपयाचं इथे आर्थिक सहकार्य केल्याबद्दल आणि त्यांच्या माध्यमातून 3 बाईक पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बलिराम शेठ पाटील खानाव यांना आम्ही इथे पाहतो. माजी सरपंच त्यांच्या वतीने या स्पर्धेकरता 15,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. त्यांचे मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. ॲडव्होकेट दिनेश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलंही सरसे स्वागत आहे. मॅचमध्ये थोडंसं परिवर्तन करण्यात आलेलं आहे. नेक्स्ट मॅच असेल बापदेव पाले आणि मिलिंद विनो स्पोर्ट्स धाकटी जुई. चला लगेच टॉससाठी या. परत एकदा फटका फसतात येते. ओहो पॉइंटला क्षेत्ररक्षक पहा अप्रतिम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रसाद पाटील यांच्यासाठी. क्लास झेल नीरज मात्र यांनी पकडला हा झेल आणि जल्लोष होताना पाहायला मिळेल का नाही कारण क्षेत्ररक्षणाचा उत्तम दर्जा. कॅच ऑफ द क्वालिटी कॅच ऑफ द तालुका प्रमुख चषक 2025 आजच्या रात्रीतील उत्तम झेल इथे मात्र पकडला गेलाय. नीरज मात्र यांच्याकडनं फलंदाज बाद. सन्माननीय लक्ष्मण पाटील खानाव आणि त्यांच्या समेत विठ्ठल पाटील खानाव एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांचा व्यासपीठावर आगमन झालेला आहे. आपला आम्ही आई गावदेवी आई जगदंबा स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ खानाव यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. आज महागुरु आपल्याला गजबजलेला हा व्यासपीठ पाहायला मिळेल. या स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळाली. खूप चर्चा होताना पाहायला मिळाली. 3 बाईक आणि प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला स्कूटी ॲक्टिवा इथे मात्र देण्यात येणार आहे. यापेक्षा आणखी दर्जेदार स्पर्धा काय असेल त्याचं उत्तम उदाहरण आज वाढदिवस ही खास माणसाचा आहे. या स्पर्धेचे मॅनेजमेंट डायरेक्टर तरी ते सन्माननीय रघुनाथ मुंडे खानाव यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. छत्तीस धावांवरती 5 विकेट माघारी गेल्या तिथे. बालकृष्ण भोपी त्यासाठी ओळखले जातात ना. अनेक वर्ष आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. पहा अगदी वेगळा स्टांट आहे. वेगळा रनवे आपल्याला पाहायला मिळतो सातत्याने आणि त्याच धर्तीवरती आपला नावाचा परिचय सातत्याने मात्र देण्यात आले. बालकृष्ण भोपी या गोलंदाजाने आतापर्यंत बॉल डिलिव्हरी केलेत 5, 2 महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिल्यात आणि 8 धावा फक्त खर्च केल्यात. 37 वरती 5 माघारी. बॅटिंग करत असताना टीम कोपरोली
4 षटकांचा खेळ, तिसरा षटक इथे मार्गस्थ आहे. 37 धावा धावपालकावरती आलेल्या आहेत. आणखी एक भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. अगदी मेहनत करायला लावली फलंदाजांना रोहित पाटील यांना, परंतु तिथून मेहनतीचा मोबदला फक्त आणि फक्त 1 धावेनं रूपांतरित करताना मात्र पाहायला मिळाले. 1 धावेनं इथून षटक क्रमांक समाप्त झाले. तिसरं 3 षटकानंतर 38 धावा बॅटिंग करत असताना टीम स्वर्गीय स्वप्नील मस्कर 11 गावदेवी कोपरोली. चला टॉससाठी या बापदेवी पाले आणि मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती करेन की आपण लगेचच टॉससाठी आमच्या तर टॉस का बॉक्समध्ये यायचं आहे. चला दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. बापदेव पाली विपक्ष मिलिंद विनोद स्पोर्ट धाकटी जुई क्रिकेट संघाचे संघनायक उपस्थित आहे. बापदेव पाली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी इथे संपर्क साधावा. मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स धाकटी जुई महागुरू आणि बापदेव पाली दोन्ही कॅप्टन या. चला लगेच 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 38 धावा धावपालकावरती आलात. बालकृष्ण भोपी यांच्या स्वरूपामध्ये तिसरा षटक समाप्त झाला आणि या षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्यात 9 आणि काय गोलंदाजी केली. आपण जर पाहिलं गेलं तर प्रथमेश आहेत आणि प्रथमेशांना मात्र काहीतरी कलात्मकता मात्र दाखवावी लागेल. जिथून धावसंख्या इथून थोड्याशा अवघडल्यात ना त्या तुम्हाला ओपन करायला लागतील, परंतु इथून पाहायला गेलं तर हा उंच माझा झोका घेत बॉल हवेमध्ये, पण तो अंतर मिळालंय, निहारलंय, पारखलंय आणि ओळखलंही होतं आणि त्याच्यानंतर अंतरही कापलंय कारण अंतर मिळालं होतं. शूटर बॉल केलाय शूट प्रथमेशांनी, बॉल चालला सीमारेषा पार, षटकार. रोहित काय परफेक्ट ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालं आणि परफेक्शन शॉटमध्ये पाहायला मिळालं. बॅकफुटला गेले, त्याच्यानंतर मात्र हा फटका बसला. त्यानंतर मात्र वेग पाहायला मिळाला, वेगावरती नियंत्रण, काठी केली उद्ध्वस्त. फलंदाज बाद रोहित पाटील यांच्या स्वरूपामध्ये धक्का बसते 6वा आणि इथून माघारी परतावा लागेल. एक महत्वपूर्ण विकेट जाताना पाहायला मिळेल 44 या धावसंख्येवर. तरी ते नाणेफेक केले जाणार आहे. एका बाजूला बापदेव पाली विपक्ष विनोद मिलिंद स्पोर्ट धाकटी जुई या संघनायक आपल्याकडे आता वेल आहे. नाणेफेक इथे केली जाईल. नाणेफेक करण्यासाठी आम्ही खानाव गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व 4 दादूशेठ दिसले 4 चेंडू बाकेत महागुरु वेट करू आपण आणि 15 मिनिटांमध्ये आम्ही लकी ड्रॉ कुपन काउंटर खुला ओपन करतोय. 15 मिनिटं वेट करा. धन्यवाद. थँक्यू. त्याचबरोबर आपण वेलचे भाग्य विधाते आपण पाहायला गेलं तर आणि त्याचबरोबर सातत्याने रुपीजी टोमरे साहेबांचा आशीर्वाद राहिले. सला इथे नाणेफेक केली जाईल. दादूशेठ दिसले साहेब खानाव यांच्या शुभास्ते एका बाजूला धाकटी जुई उरण तर एका बाजूला बापदेव पाली. सामना 4 षटकांचा असणार आहे आणि नाणेफेकीचा कौल धाकटी जुई फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. विनोद मिलिंद स्पोर्ट धाकटी जुई क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय फलंदाजी करणं पसंत केलेलं आहे आणि शतरक्षण करण्यासाठी बापदेव पाली क्रिकेट संघाला इथे आमंत्रित केलेलं आहे. पण महागुरु आपण पाहायला गेलं तर आज वाढदिवसही आहे सचिनजी मुंडे साहेबांचं. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस, कणाकणातून घडलेला अस्सल क्रिकेटर सचिनदादा मुंडे, अनेक संकटांना सामोरे जाऊन न थांबणारे सचिनदादा मुंडे, काळ वेळ न बघता मेहनत करणारे सचिनदादा मुंडे, पायाला स्पर्श करून जाणाऱ्या लाटांना आनंद घेणारे म्हणजे सचिनदादा मुंडे, मोठे मोठे जहाज बुडवण्याची क्षमता ठेवणारे म्हणजे सचिनदादा मुंडे, यशाच्या शिखरावर असताना देखील जमिनीवर पाय ठेवणारे म्हणजे सचिनदादा मुंडे, यश मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेणारे म्हणजे सचिनदादा मुंडे, स्वतःवरती प्रचंड विश्वास ठेवणारे म्हणजे सचिनदादा मुंडे. आणि त्यांचा आज वाढदिवस. तमाम क्रीडा रसिकांकडनं मात्र इथून देऊया त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
थोडासा इथून स्टंप ज्या वेगानं बॉल मात्र हाताला गेला होता ना कांचनच्या, इथून स्टंप उद्ध्वस्त झालाय आणि या डिस्ट्रॉय झालाय, स्टंप ही तुटलं गेलाय. म्हणजे किती वेग भन्नाड पहा पण येते, त्यामुळे थोडीशी मॅच इथे थांबले. आणि हा बॉल मिडल स्टंपवरती एकदम नेम धरला होता. जसं धनुष्यबाणामधून बाण निघावा ना धनुष्यातून, तसा मात्र हा बॉल निघाला होता. अप्रतिम इथून सोपान म्हात्रे त्यासाठी ओळखले जात आहेत. अगदी वेगळ्या शैलीने खेळण्याचा परिपूर्ण प्रयत्न, थोडेसे मात्र इथून शफल झाले आणि जागा बनली तिथे. गोलंदाज सोपान म्हात्रे यांना ती जागा बनवली गेली आणि तिथे यष्ट्याही इथे मात्र बरखास्त केल्यात आणि तुटल्या गेल्याही आहेत. आता तिथून नवीन यष्ट्या लावल्या जातील. हा आपण पाहत आहे तालुका प्रमुख चषक 2025 मधला मुख्य VIP डाईस, जिथून मान्यवरांची भरपूर सारी मांदियाळी आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक राजकीय, क्रीडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर इथून आपल्याला उपस्थित असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आपापल्या परीनं प्रत्येकानं योगदान दिले या समाजासाठी आणि त्यांचंही मात्र या क्रीडांगणावरती, क्रीडा नगरीमध्ये आपण सहर्ष स्वागत करत आहोत. तर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. गुरु ग्रामपंचायत खानाव ग्रामपंचायतीमध्ये ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते आदरणीय बाळाराम शेठ पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आई गावदेवी जगदंबा 11 खानाव यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. आणखी एक भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळालं. नाराज असतील तिथे. आपण पाहायला गेलं तर प्रथम फलंदाज परेश आहे तिथे. या जोडीला आता काहीतरी वेगळं करावं लागेल. आणखी एक तुम्हाला ना 10-15 धावा घ्याव्या लागतील जर का तुम्हाला हरिग्रामच्या विरोधामध्ये तुम्हाला फाईट करायचं असेल तर. सोपान म्हात्रे या नावाची चर्चा सातत्याने होताना राहिली. रायगड टेनिस क्रिकेटवरती आणखी एक भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. धाव मात्र कंप्लीट होईल का? आणि बघता बघता इथून मात्र पहिली धाव मात्र कंप्लीट झाली, दुसरीही धाव मात्र कंप्लीट झाली. जिथे एकही धाव नव्हती ना तिथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळालं. डिस्कशन पेंडिंग असेल परंतु इथे की बॉल स्टॉप झालाय की नाही बरीचशी चर्चा असते इथून, कारण बदललेले आंतरराष्ट्रीय नियमावली त्याच्यानंतर ते नियम टेनिस क्रिकेटमध्ये आलेत. चला बघा, सामन्याला उशीर झालेला आहे. खेळाडूंनी एकत्रित यायचं नाहीये. सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत, परंतु प्रत्येक वेलंवेल मात्र खेळाडूंनी इतर क्षेत्ररक्षकांनी एकत्र येऊ नये अशी ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने आपणास सूचना करण्यात आलेली आहे. दोन पंच तिथे डिस्कस करते आणि कॅप्टन फक्त थांबतील, बाकी खेळाडूने सगळ्यांनी बाजूला व्हायचं आहे. ही स्पर्धा पहिल्या दिवसापासून अगदी नियमावलीमध्ये चालवण्यात आलेली आहे. चला इथून तिसऱ्या पंचांची मागणी इथून करण्यात आलेली आहे ऑनफिल्ड पंच यांनी आणि टेक्निकल रूममध्ये चेक केलं जाईल. आमचे तिसरे पंच इथे उपस्थित आहेत आणि योग्य निर्णय इथे मात्र दिला जाईल. पंचांपर्यंत कोणीही जाऊ नका. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण कॅप्टन हरिग्राम आपणास विनंती असेल आणि त्याचबरोबर पंचांनाही विनंती करेन की आपणही आपल्या जागेवरती जावं. डिस्कशन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळते WTC टेक्निकल. ठीक बघा, आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने खेळाडू कक्षमध्ये एक सूचना करण्यात आलेली आहे. खेळाडूंच्या व्यतिरिक्त खेळाडू कक्षमध्ये कुणी तिथे बसू नये. सन्माननीय हरिचंद्र पाटील खानागाव तंटामुक्त कमिटीचे माजी अध्यक्ष त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. ओके, हा बॉल स्टॉप झालाय. तिसऱ्या पंचांकडनं निर्णय देण्यात आलेला आहे. कोणतीही धाव या बॉलवरती येणार नाहीये. योग्य निर्णय, कारण आताच आपण उल्लेख केला होता आंतरराष्ट्रीय
नियमामध्ये ही बदल झाले. त्याच्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये बदल होत गेले आणि बऱ्याच स्पर्धा याच नियमावलीमध्ये मात्र चालताना पाहायला मिळतात आपल्याला. प्रयत्न जरूर केला होता परंतु तिथून ह्या धावा येणार नाही आहेत. 44 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3.4चा खेळ आत्तापर्यंत झालाय आणि हा बॉल डॉट आलाय. मिस्टर झेंडे यांचे ते शुभागमन होताना पाहायला मिळते. धाकटी जुई आपले सहर्ष स्वागत. डगआउट मधून कोणीही आवाज देणार नाही कारण तिथेही आम्ही मागील वेळी पेनल्टी देण्यात आलेली आहे. सर कॅप्टन बोलतील तिथे. हॅलो बघा स्पीडअप करायचे आहे. जास्त उशीर करू नका अशी ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने सूचना करण्यात आलेली आहे. विजय मुंडे आपण स्टेजशी संपर्क साधावा. सर अंतिम निर्णय इथून बॉल स्टॉप. तुमचा निर्णय कळवायचा आम्हाला. सचिन मुंडे आपण कृपया कुठे असाल तर आमच्यावर संपर्क करायचा. सचिन मुंडे दादा खानाव गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व बबन जाधव यांचे इथे आगमन झालेलं आहे. दादा या व्यासपीठावर मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतो राम पाटील चिंद्राणा, प्रशांत फडके इथे डोंगराचा पाडा आणि हरिचंद्र फडके वलवली हा त्रिवेणी संगम अतिशय चांगल्या प्रकारे योगदान आहे. सन्माननीय योग्यदादा ढोबरी शिवसेना उपतालुका प्रमुख, त्याच्यानंतर भीमा पवार जय दुर्गे पालेखुर्द शाखा प्रमुख यांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय प्रवीण कुडेकर विभाग प्रमुख नवीन पनवेल त्यांचं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करत आहोत. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. जास्त वेळ घेऊ नये. सर निर्णय बॉल स्टॉप आहे ना. डन. ओके. परत एकदा अप्रतिम बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. वेगावरती नियंत्रण ही मात्र तेवढ्याच अप्रतिम इथून सोपान मात्र यांच्याकडनं पाहायला मिळते. आणि काय षटक राहिला मात्र हा नावी जात असताना मात्र हरिग्रामच्या पाहायला मिळालं. आणि इथून या षटकातील अंतिम बॉल इथे मात्र बाकी असणार आहे. 45 धावा धावफलकावरती लागल्यात. कोपरुली टीम बॅटिंग करत असताना पण पाहायला गेलं तर आणि 6 विकेट माघारी गेलेत. प्रथमेशला पाहतो स्ट्राईक इनला. वाव गुटला टेक अगदी एका पायावरती घुंगरू शॉट छनानं चुम 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 करत बॉल चाललाय फाईन मध्ये. येथील धावा 6 षटका.
चला इथून षटक क्रमांक समाप्त झाले. चौथा म्हणजे पहिली इनिंग समाप्त झाली आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 51 आणि विजयासाठी 52 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 बॉलमध्ये. सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि आपण आवाज ऐकूया मराठीचा तंत्रशुद्ध आवाज रोशनजी पाटील सर शिरवली. तर मान्यवरांचा सन्मानित केला जाईल बलराम शेठ पाटील आणि लघुदादा पाटील यांना मी ते आमंत्रित करतो. या आपल्या शुभास्ते मान्यवरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. खानाव गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व दादू शेठ डिसले साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. चला मॅच ऑन होईल लगेच. चला सन्माननीय दादू शेठ डिसले साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. खानाव गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व समाजामध्ये वावरत असताना विचारांचा भाषा आणि वारसा सातत्याने ज्याने जोपासण्याचं काम केलेलं आहे अशा एका प्रतिष्ठित व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बलिराम शेठ पाटील, आमचे मित्र लघुदादा पाटील, प्रतीक जाधव, सूरज कर्णूक आणि समाधान ठोंबरे या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केला जात आहे. त्यानंतर पुंडलिक तवले दादा याचे आपला सन्मानित केला जाईल. पुंडलिक तवले आणि रामदास जाधव. बघा एका एकाचा सन्मान इथे करता येणार नाही आहे कारण काही क्षणातच मान्यवरांची इथे खूप गर्दी होणार आहे. पुंडलिक तवले खानाव म्हटला तर वारकरी सम्राटातील एक आदरणीय व्यक्तिमत्व की पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडे जन एकमेका अशा व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर रामदास जाधव, रामदास दादा या आपल्या यथोचित सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय बलिरामदादा पाटील यांच्या शुभ हस्ते रामदास जाधव यांचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर सचूबाई मात्रे या हरिग्राम आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. सचूबाई मात्रे हरिग्राम वागेश्वर क्रिकेट संघाचे बिग समर्थक आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आई गावदेवी आई जगदंबा क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ खानाव यांच्या वतीने केला जात आहे. चला मॅनेजमेंटकडून सूचना आल्यात फिल्डिंग लावून घ्या आणि पुढचे दोन्ही संघ यानंतर बघा थोडा स्पीडअप आम्हाला हवाय. तरी ते सचूबाई मात्रे हरिग्राम यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. त्यानंतर बालाराम पाटील खानाव ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं बालाराम शेठ या आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. हा निश्चित स्वरूपात बालाराम शेठ पाटील खानाव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये खऱ्या अर्थाने राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना ज्यांना विकासाच्या दृष्टिकोनातून या खानाव ग्रामपंचायतीचं उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं अशा दमदार व्यक्तिमत्वाचा यथोचित सन्मान इथे बलिराम शेठ पाटील, लघुदादा पाटील माजी सरपंच खानाव यांच्या शुभास्थिती केलं जात आहे. त्यानंतर ॲडव्होकेट दिनेश पाटील या दिनेश पाटील साहेब आपला सन्मान इथे केला जाईल. ॲडव्होकेट दिनेश पाटील साहेब वकील म्हटलं तर भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ, सातत्याने अन्यायाविरुद्ध लढणारे, अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारे आणि संघर्षाची खऱ्या अर्थाने एक वारसा ज्या व्यक्तिमत्वाने सातत्याने जोपासलेला आहे अशा व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर विठ्ठल पाटील आणि लक्ष्मण पाटील या दादा आपला सन्मान इथे केला जाईल. दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान इथे केला जाणार आहे. विठ्ठल पाटील आणि लक्ष्मण पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वांचा यथोचित सन्मान आई गावदेवी आई जगदंबा क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ खानाव यांच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केलं जाईल. चला यापूर्वी आवाज ऐकला आपण रुपेश पाटील यांचा आता बोलूया. रोशन पाटील शिरोली यांच्याकडे आपण बोलूया. थँक्यू सो मच महागुरुवर्य MD गर्गे सर, चंद्रन पनवेल भावी रायगड भूषण म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांची उत्तम जबाबदारी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. उत्तरार्धाच्या कालखंडाकडे लक्ष वेधित केलं जाईल. गणरायाला ग्रामदेवत गाई गावदेवी मातेला नमन करत अगदी उत्तरार्धाकडे आपण लक्ष वेधतो, ज्या ठिकाणी अगदी पल्ला पाहायला मिळेल 52 धावसंख्येचा. अगदी खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 51 धावसंख्येचं गुलमोहर हे धावपटलावरती आपण फुलताना पाहिलं आणि आता उत्तरार्धामध्ये अगदी एक तगड आव्हाने 52 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. फलंदाजी करणारा संघ पाहायला मिळतो शिवांश वागेश्वर 11 हरिग्राम, सोपान मात्रे
यांची सेना आहे आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना स्वर्गीय कुमार स्वप्नील म्हस्कर 11 आई गावदेवी कोपरोली. बघा दोन्ही क्रिकेट संघाला इथे सूचना करण्यात आलेल्या आहे, सूचित करण्यात आलेला आहे. सामना मात्र परफेक्टली 20 मिनिटाने संपायला पाहिजे खऱ्या अर्थाने. त्याकरता जास्त वेळ न घेता आपण लगेचच स्पीडली आज सामन्याला सुरुवात करावी. ओटू रोशन. नक्कीच कटाक्ष नियमावलीसाठी आई गावदेवी आई जगदंब स्पोर्ट्स ग्रामस्थ मंडळ खानाव या स्पर्धेची आपण प्रामुख्याने ओळख पाहतो. मंत्री हरिग्राम आपले मनपूर्वक स्वागत आहे. नेक्स्ट बॉल. ओहो रोहित त्या ठिकाणी सज्ज चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. चांगला झेल मंगेश ठाकूर त्या ठिकाणी सज्ज होता आणि लागतोय पहिला करारा देदक हरिग्रामला आणि खेळाडू बाद होतोय प्रसाद पाटील. रोशन प्रसादची विकेट खूप महत्त्वाची होती आणि ती विकेट मिळाली. प्रसाद सोपान बॅटिंग लाईनअपमध्ये ही दोन्ही ताकदीचे फलंदाज होते आणि रोहित पाटीलला ही विकेट हवी होती, ती विकेट मिळाली. दोन्ही आपल्या विभागातील संघ मॅच पाहायला रोशन मजा येईल. नक्कीच अगदी एनडी परिभागातील दोन ताकदवर संघ क्रिकेटच्या सारी पाठावरती आमने सामने खेळत आहेत. एकमेकांचे धागेदोरे एकमेकांना ठाऊक आहेत आणि हे पाहता अगदी बिग बॅटल या दोन संघांदरम्यान इथे घडताना पाहायला मिळेल. अगदी सोपान मात्रेला साथ देणं गरजेचं होतं प्रसाद पाटीलला, परंतु अगदी बोपळाईनं फोडता हा खेळाडू काहीसा माघारी परतलाय. नक्कीच नवीन फलंदाज सरकलाय, राज जाधव आलाय. सोपान राज जाधव बॅटिंग लाईनअप हरिग्रामचे स्ट्रॉंग आहे आणि तेवढे दर्जेदार षटक रोहितचं राहिलं. अगदी आपण रोहितला सुद्धा या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना पाहिलं. सामना महत्त्वाचा आहे. सुपर 12 विजयी संघ सुपर 6 मध्ये पोहोचणार आहेत. आजच्या लढती खूप महत्त्वाच्या असतील. 52चं टार्गेट. रोशन कसा पाठलाग होईल? 2 चेंडूवर दबदबा निर्माण केलाय टीम कोपरोली. रोहित बॉलर. अगदी पहिल्या षटकामध्ये काहीशी सावध सुरुवात येथे करावी लागेल टीम हरिग्रामला, कारण पहिला विकेट अगदी जलद गतीने आपण कोसळताना पाहिला. आता बाजू काहीशी चेंज केली आहे. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय सीमा पल्ल्याड. हा आपण फटका पाहतो भॅडलला. अजून एक दमदार या उत्तरार्धातील हा पहिला दिमागदार चौकार. जसा मैदानावर आला त्यांनी त्याचा नैसर्गिक खेळ दाखवला. तरी ते सन्मान्य मधुकर भगत आणि रितेश भगत या दोन्ही व्यक्तिमत्वांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करतो आणि सन्मान्य मधुकर भगत खानाव यांच्या वतीने स्पर्धेकरता 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल आई गावदेवी आई जगदंबा 11 खानाव यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. अगली पेशकश अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळताना पहिला धुरंधर गोलंदाज पाहायला मिळतो स्वर्गीय कुमार स्वप्नील म्हस्कर आई गावदेवी कोपरोली संघाकडून हिटमॅन रोहित पाटीलला पाहतो आणि पहिल्या षटकादरम्यान अगदी विस्फोटक अंदाजामध्ये त्याने इथे गोलंदाजी साकार केली. फलंदाजांचा पूर्णपणे माइंड रिएक्ट करून ही गोलंदाजी शाखणी केली जाते. सागर सर. नक्कीच उपाययोजना आखताना दोन्ही संघ तेवढे बलाढ्य आहेत. सामना पाहायला मजा येईल. राजनं सुरुवात चौकारने केली, इम्प्रेस केलं. रोहित पाटील पुढचा चेंडू समोर ठेवला. इथे संधी निर्माण होईल का? यस पकड. ओ बॅलन्स गेला, थोडा तोल सावरता आला नाही. रोशन हा खेळ किती महत्वाचा असेल. येणारी वेळ यस आपण तिथे पाहतोय. तो काहीसा सेलिब्रेशनचा भाग होता की काय? ही काहीशी आपल्याला ठोस भूमिका पाहायला मिळेल. पडला, धडपडला, कोसळला आणि त्यानंतर जजिंग काहीसं चांगलं राहिलं. हिटमॅन हा आपण झेल पाहतो. नक्कीच जेल आवडले असेल तर कौतुक झालं पाहिजे. एकदा टाळ्यांची दाद आली तर खूप बरं वाटेल. गुड फिल्डिंग. आज 100% योगदान का असतं हे रोहितकडून आज रोशन पाहायला मिळतं. 5 सुपर 12चा हा महामुकाबला आहे. पहिल्या लढतीमध्ये काहीसा दबाव आहे, परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत दोन संघांना प्रस्थान करावं लागेल. आणि क्रिकेटमध्ये हे महत्त्वाचं असतं का कधी हार मानू नका. प्रयत्न करण्याला ना कशाचीच कमी नसते आणि आता जिद्दीचे प्रयत्न होताना WTC लाईव्ह ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपण पाहतोय ही स्पर्धा. बघा आमच्या इथे स्टेजच्या उजव्या बाजूसमोर सीमेरेषेच्या बाहेर रॅलिंग आहे बघा. तिथे कुणी जोर देऊ नये बघा. तिथे मागे व्हा, बॅक साईडला व्हायचे आहे.
चला लाडक्या प्रेक्षकांना आम्ही सूचना देतोय. शांततेचे प्रतीक संघटना आणि नेरे दुंद्री विभागाचे उपाध्यक्ष नामदेवजी गवते नेरे आणि अशोक मांडवकर नेरे यांचं आगमन झाले. नेक्स्ट बॉल. ओहो, प्रहार केला अगदी भ्याड हल्लाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा षटकार. पाटील या दोन व्यक्ती प्रकाश तवले आणि विजय पाटील या व्यक्तिमत्वांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं रोशन स्वागत आहे. हरिग्रामची बॅटिंग लाईनअप मध्ये पाहिलं येणारा प्रत्येक फलंदाज या आविर्भावामध्ये येतो. ज्या पद्धतीनं राजाला सुरुवात चौकरण केली आणि आता विशाल आला षटकारानं, म्हणजे हरिग्रामकडे आक्रमकता ठासून ठासून भरलेले आणि त्याचं उत्तम उदाहरण. नक्कीच अगदी फलंदाजांचा रणगाडा म्हणून हरिग्रामकडे पाहिलं जातं. गोलंदाजीचा विचार केला, धाकड गोलंदाजी आपण कोपरोली संघाची पाहिली, परंतु अगदी पिबनच्या पहिल्या षटकातील अखेरचा बॉल त्याच्यावरती लागलेला एक दमदार षटकार ज्याला अगदी आत्मबल काहीसं प्रबल पाहायला मिळतंय. टीम वागेश्वर हरिग्राम संघाकडून धावत संख्या बनताना पाहायला मिळते. पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान अगदी 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा लागतायत. प्रहार करण्याचा प्रयत्न अति वेगाचा अति घाईचा अगदी एक वेगळी चपराक पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती मंगेश ठाकूरचा पहिला डॉट बॉल. नक्कीच WTC लाईव्ह स्क्रीनवर असून आपण पाहतोय सुंदर पनवेल शिवसेना तालुका प्रमुख आणि या स्पर्धेचं बघा विहंगम दृश्य अगदी किती सौंदर्य पाहायला मिळतं. खानावचे मैदान अगदी WTC लाईव्ह टीम ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने बघा हे दृश्य. मॅच कमालीचा होईल. दोन्ही जवळची गाव आहेत, एकमेकांचे स्ट्रॉंग पॉइंट वीक पॉइंट, कच्चे दुवे पक्के दुवे थ्रो केलाय. धोका होता. सोपानची विकेट, ही विकेट खूप महत्वाची टीम कोपरोलीसाठी. सामन्यामध्ये चित्र कमालीचं असेल, हार मानायची नाही, लढायचं. सोपानची विकेट, भागीदारीचा विचार करूया. 3 मध्ये 8 बघा आपण दृश्य. प्रथमेश पाटील त्या ठिकाणी सज्ज होते. सर जडेजा, सुरेश रैना स्टाईल त्याने अगदी तात्काळ ॲक्युरेट थ्रो केला. यष्टांचा वेध राहिला. रोशन पाटील हे बॅकअपसाठी सज्ज झाले आणि तत्वर अगदी 2 धावा इथे प्राप्त होताना पाहिल्या. अगदी पक्षाच्या डोळ्यांतून अगदी सामना कसा दिसतो, ही स्पर्धा कशी पाहिली जाते याचं दमदार असं योगदान पाहायला मिळतं. worldtenniscricket.in WTCच्या माध्यमातून या स्पर्धेचा संपूर्ण आपल्याला लेखाजोखा पाहायला मिळतो. धावसंख्या आता आक्रमक होते. सुपर 12ची लढत पाहायला मिळते. धावसंख्या धावपटलावरती पाहून जाऊन पोहोचते अगदी 2 गडी बाद 12. समोर पाहायला मिळतो खाडू. चांगल्या दर्जाचे फटके खेळण्यासाठी या खाडू माहीर आहे. सोपान माद्रे अगदी पुढला जात फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होता. आकाश त्या ठिकाणी सज्ज होते. बाहुबली शतरक्षण त्यांना साध्य करायचं होतं, परंतु अगदी 1 धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. सायकला पाहायला मिळेल विशाल, ज्या विशालने येता क्षणी जो पहिला षटकार दागला आणि त्यानंतर अगदी त्याला आक्रमकतेनं खेळण्याची पुन्हा एकदा संधी असेल आणि त्या संधीचं सोनं त्याला इथवर करावं लागेल. मंगेश ठाकूर पहिल्या 3 चेंडूमध्ये अगदी 3 धावा त्याच्या माध्यमातून खर्च केल्या जात आहेत. चेंडू क्रमांक 4 चांद लावणारी फटकेबाजी आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फटका राहिला. 2 धावा चपलाईनं प्राप्त होत आहेत. थ्रो काहीसा वेगळ्या दिशेने आपण पाहिला. नॉन स्ट्राइक एंडला आपण हा पूर्णपणे थ्रो पाहिला, परंतु नितीन मागणी करत होता की माझ्याकडे थ्रो येणं अपेक्षित होतं, परंतु तात्काळ 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत अतिथी मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, वरिष्ठ मान्यवर या मंचकावरती पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. पूर्णपणे पाहुण्यांचा ताफाच्या ताफा या स्पर्धेमध्ये व्हिजिट देतो. सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. गोलंदाज मंगेश ठाकूर काहीशी लेन काहीशी बिघडली. व्हाईट बॉलची समाप्ती. नक्कीच एक चेंडू एक धाव खूप महत्वाची असेल, कारण सुपर 12 विजय होणारा संघ सुपर 6 मध्ये गेलाय. बघा प्रेक्षकांची गर्दी आहे रोशन स्टेजच्या अगदी उजव्या बाजूला आणि तिथे ॲक्टिवा 6Gची कुपन आम्ही देतोय. ज्या कोणाला हवं असेल
तर संपर्क साधा सुपर 6 पर्यंत. यस आपण वेट करूया. लॉफ करतोय चेंडू डीप कडे. ओ चांगले प्रयत्न कमालीचे. जबरदस्त आपण एफर्ट पाहिला. पप्पू पाडवी त्या ठिकाणी सज्ज होता. कुलदीपनं एक जबरदस्त लेखाजोखा त्या ठिकाणी मांडला. अगदी वाईडिश लॉगऑफच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न तात्काळ त्यानं हनुमंत उडी लगावली आणि अगदी उत्तमरित्या त्यानं फिल्डिंगचा मोजोरा इथे पेशकश केला. आपल्या सांघिक कोठ्यासाठी या गड्यानं अगदी 5 धावा वाचवल्या. दमदार योगदान फिल्डिंगच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतो. फील्ड डिपार्टमेंट पूर्णपणे सजग पाहायला मिळतं. पूर्णपणे पेट्रोलिंग खूप चांगलं राहिलंय आणि हे पाहता सांघिक कोठ्यासाठी त्यानं धावा वाचवल्या. 17 धावा लागतायत. 2 गडी बाद. अगली पेशकश वाईड यॉर्कर सक्सेसफुल. यश लाभत नाहीये मंगेश ठाकूरला, परंतु या षटकाचा विचार केला तर कुठल्याही प्रकारे मोठा फटका त्यानं इथे खर्चिक केला नाहीये. इकॉनॉमिकल स्पेल तीक्ष्ण धारदार बाणा त्याच्या माध्यमातून पेशकश केला जातो आणि या षटकातील अगदी अखेरचा निर्माणाचा चेंडू शिल्लक आहे. मंगेश ठाकूर तयार. अखेरचा बॉल अटॅकिंग मारा. ब्लॅक स्किनला टच होतोय. रॉयल टच फटकेबाजी बेधुंद करणारा हा फटका. 1 टप्पा सीमा पार. शानदार चौका. किंग ही भूमिका त्यांची जोग पाहायला मिळते. 12 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. सन्माननीय रुपेशजी बिंदासभाई ठोंबरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख चषकाची ही आपल्याला मैफिल पाहायला मिळते. तर सन्माननीय मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. सन्माननीय लांडगे साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. 12 चेंडू 30 धावसंख्येची अद्यापर्यंत आवश्यकता. काहीशी स्मशान शांतता आहे. दोन्ही संघांचे प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल आणि यापुढील आपल्याला सामना पाहायला मिळेल. सन्माननीय राहुल ढवळकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. भिंगारवाडी आपण यावं इथे व्यासपीठावर. सन्माननीय राहुल दादा पाटील आपणही व्यासपीठावर यावं. शिवसेना पनवेल तालुका प्रमुख चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे. पुंडलिक दादा पाटील आपले मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय BP लांडगे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. सातत्यानं मंचकावरती पाहुण्यांची रेलचेल आहे. आज समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीये ही माफी असावी, कारण आज पाहुणा वर्ग सागरचं मोठ्या संख्येने पाहायला मिळतो. नक्कीच आम्ही दोन्हीकडे फोकस करू. रोशन प्रेक्षकांना बघा सुवर्ण संधी मॅनेजमेंटकडून अगदी आणखीन 3 तास आम्ही ॲक्टिवा 6G जी प्रेक्षक भाग्यवान प्रेक्षकांना मिळणार आहे त्याचं कुपन काउंटर सुरू केलं आहे. आपण स्टेजच्या अगदी उजव्या बाजूला संपर्क साधू शकता. अंतिम टप्प्यामध्ये लकी ड्रॉची आपल्याला सोडत पाहायला मिळेल. कोण असेल तो भाग्यवान प्रेक्षक विजेता. पहिला बॉल विस्फोटक अंदाज. पाठमोरी चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. उत्तम दर्जाची फिल्डिंगचा लेखाजोगा आणि हे पाहता अगदी आपल्या सांघिक कोठ्यासाठी त्यानं धावा वाचवल्या. फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून चांगला लेखाजोखा आखला जातो. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. क्रिकेट किंग स्टार गोलंदाजीची आखणी करण्यासाठी नितीन पाटील एक लिजंड काढो बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 2 संघांसाठी सागर सर हा षटक खूप इम्पॉर्टंट आहे. आणि समोर पाहायला मिळतो सोपान माद्रे बाईक सम्राट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. त्याच्या कारकिर्दीमध्ये अगदी अनेक नामांकित स्पर्धेमध्ये त्यानं मोटरसायकल जिंकल्या. असा दमदार खेळाडू. समोर गोलंदाज सुद्धा अगदी बायकर मान आहे. आणि 2 संघांदरम्यान एक चांगलं बिग बॅटल इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळतो. जेव्हा एनडी परिभागातील नेरे दुंद्रे भागातील संघ एकमेकांसमोर खेळतात तेव्हा एनडी परिभागातील अनेक प्रेक्षक आवर्जून लढत एन्जॉय करत असतात. त्यांचं सुद्धा मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. 24 धावा लागतायत. नितीन तयार. फुलर लेनचा बॉल. खराब कामगिरी. इट्स नो बॉल करार. तिथे आला पंजा. पंचम धावा संख्या 22 आपण चौकार पाहतो. रामपाटी सरांचा इशारा पाहिला.
नक्कीच बाईच्या स्वरूपामध्ये या धावा इथे येताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकांदरम्यान ज्या काही घडामोडी पाहिल्या, परंतु या षटकादरम्यान रोशन पाटील यष्टीरक्षक याला चकवा देत अगदी लॉंग स्टॉपकडे चेंडू स्टॉप झाला. तर सन्मान्य बाबूराव भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपले मनपूर्वक स्वागत आहे. पुंडलिकदादा पाटील आपण या व्यासपीठावर आपले स्वागत आहे. 52 धावसंख्येचं तगडं आव्हाने आणि तोडीत असताना अगदी विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न आहे हरिग्राम टीमचा. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न, पाटमोरी रोशन पाटील त्या ठिकाणी सज्ज होते. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं, परंतु आवाक्याच्या बाहेर जल्लोषाचं वातावरण. हरिग्रामकरांचा आता आवाज येतो. अलीकडच्या पहिल्या 2 षटकांदरम्यान पूर्णपणे दबाव तंत्रामध्ये हा संघ पाहिला, परंतु या 2 चेंडूगणिक पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी केले जात आहेत. इथे शिवाजी कर्णूक, त्याचबरोबर अनंत पाटील आणि गणुशन मुंडे माजी सरपंच खानाव यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरसे स्वागत आहे. अगदी चांगले फटके येत आहेत. हर्षद फटकेचे तंतोतंत प्रयत्न राहिले. अगदी सीमा पल्ल्यात चेंडू जात असताना त्याला अडवण्याचे प्रयत्न राहिले, परंतु आवाक्याच्या बाहेर आला. अगदी अजून एक धमाकेदार चौकार. 33 धावा, 2 गडी बाद टीम हरिग्राम. ओहो, नकल बॉल, स्लोअर चेंडू सफर गेलाय. रोहित पाटील चेंडूवरती झडप गाळेल तत्पर आलेली अगदी ही सिंगल रन्स. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि पुन्हा एकदा सोपान बॅटिंग मार्कवरती पाहायला मिळेल. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण येऊन ठेपतोय. 8 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची आवश्यकता. सामना बनतोय. नक्कीच दोघांनाही समान संधी आहे. मॅच कोण जिंकेल? नितीन, प्रचंड अनुभव त्याच्याकडे, समोर तेवढा विध्वंसकारी. सोपान थांबणार नाही. बॅटिंग लाईनअप रोशन हरिग्रामची खूप स्ट्रॉंग आहे. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. 52 34 झाल्या, 2 विकेट. सुपर 12चा हा आजचा पहिला सामना आजच्या रात्रीतील. खेळाडू कक्षाकडे काही सूचना आल्यात मॅनेजमेंट. जर तुमचे प्रेक्षक पाठीराखे असतील तर आयोजन कमिटी मेंबर्स तिथे पोहोचते काय वेळात, कारण खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील. जर पाठीराखा आढळला तर पेनल्टी असेल. यस नितीन. नेक्स्ट बॉल. आक्रमण केला, बॅटच्या पट्ट्यात आला चेंडू, व्हेरी क्लोज. ओ हो, मॅच टर्निंग पॉइंट असेल हा षटकार. मात्र सामना अजूनही दोघांसाठी समान संधी. रोशन, रंगतदार स्थितीमध्ये आपण हा सामना पाहतो. बॉलिंग ट्रॅकवर नितीनला पहिल्या जाग्यावरून खडे स्ट्रोक लगावण्याचे प्रयत्न तंतोतंत जारी आणि आपल्या खांद्यावरती त्याने जबाबदारी घेतली आणि ते पाहता अगदी तो लिलेयाच पार पाडतो. समीकरण पाहायला मिळेल अंतिम टप्प्यामध्ये. 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. नक्कीच मॅच मध्ये उत्साह, मॅच मध्ये अटीतटीची लढत. 6 मध्ये 12. बघा, ABC आणि DEF 2 ग्रुपला आपण आम्ही पाहतोय. शिवसेनेचं दमदार व्यक्तिमत्व या ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे ते बिंदासभाई ठोंबरे यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेल्या 3 बाईक आणि ABC DEF या 2 बाईक ज्या ग्रुपमध्ये डिवाइड होणार आहे आणि सिरीजचं जे कॅल्क्युलेशन रोशन असणार आहे ते सुपर 6च्या मॅचेस पर्यंत काउंटिंग असेल. नक्कीच संपूर्ण माहिती. समोर आमच्या स्टेज समोर जे खेळाडू सहकारी आहेत बघा सर, थोडे पाठीमागे व्हायचे आहे आणि खेळाडू कक्षमध्ये खेळाडूंच्या व्यतिरिक्त कोणी बसू नये. तर नक्कीच रोशन महत्त्वाची एक सूचना देतोय. सुपर 6 पर्यंतच काउंटिंग असेल. सेमीफायनल आणि फायनलच्या धावा काउंट केल्या जाणार नाही. यस, मॅच स्पीडअप असावी, पाली टीम रेडी असेल. धन्यवाद. असे सहकार्य पाहिजे सर्व टीमचं. नक्कीच संपूर्ण सहकार्य चांगले पाहायला मिळतं. सन्माननीय पियुष केबल नेटवर्कचे प्रोपायटर सन्माननीय संतोष शेठ मस्के कोपरोली हे सुद्धा इथे आले. त्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. संघ खेळतोय अगदी हरिग्राम. आमचे वैभव ऑफिसर सुद्धा अगदी मागच्या रात्रीमध्ये आपण समालोचक कक्षामध्ये पाहिले. आज ते धाकटी जुईमध्ये समालोचन करतायत. लाईव्हच्या माध्यमातून ते एन्जॉय करतायत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 40 धावा लागतायत. 2 गड्यांचा खात्मा. 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता. एक डझन धावा अजूनपर्यंत बनवायच्या आहेत. अगदी आधा डझन चेंडू शिल्लक आहेत. पहिला बॉल नकल बॉल. कहाणी मॅट्विस चांगला असेल. जल्लोषाचं वातावरण. पप्पू पास हो गए. पप्पूनं चांगला झेल पकडलाय. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण. 5 चेंडू जिंकण्यासाठी 12 धावसंख्येची आवश्यकता.
कुणामध्ये किती क्षमता आहे. मॅच कमबॅक कोण करणार, का जिंकेल हरिग्राम का जिंकेल कोपरोली. दोन्ही संघांचे पुरस्कर्त्यांचं धन्यवाद देऊया. 40 धावा रोशन झाल्यात. 52चं टार्गेट, 5 बॉल 12. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. संजयजी माने साहेब, नवीन पनवेल येथील सुप्रसिद्ध उद्योजक, स्पर्धा ऑर्गनायझर, शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख आदरणीय आहे बिंदासबाई ठोंबरे यांचे ते सासरे आहेत आणि त्यांच्या समवेत अंकुश नाईक या मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. दत्तात्रय भाग्यवंत मालुंगे आपले मनपूर्वक स्वागत आहे. निश्चित स्वरूपात शिवसेना पनवेल तालुका प्रमुख चषक 2025 आणि परेश घागस यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलंही स्वागत आहे. आणि इथे चढवला हल्ला. ओहो, अंपायर सिग्नल येईल. उत्तुंग षटकार. मॅच अजूनही रोमांच थरारे रोशन. षटकारांनी सामना गेला नाही, प्रयत्न करावे लागतील. दोन्ही संघ बघा काय फटका खेळला. खूप बॅटिंग, बाहुबली फटकेबाजी, गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आकाश पाटील वरती हा फाड हल्ला. पहिला बॉल अगदी झेल पाहिला पप्पूच्या माध्यमातून चांगला झेल आणि तात्काळ अगदी लॉंग ऑफच्या ठोक्यावरून दागलेला दमदार षटकार. समीकरण पाहायला मिळेल. 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. 4 बॉल 6. मी मगाशी चर्चा करत होतो, डॉट बॉल विकेट. मॅच मध्ये कमबॅक करून देईल कोपरोली संघाला. करो या मरोची लढाई, अस्तित्वाची लढाई. 3 बॉल 6. चला प्रेक्षक वर्ग, टाळ्या येऊ द्या दोन्ही संघांसाठी. सर्वात मोठा रणकंदन पाहायला मिळतो. 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. आली समीप घटिका नवे आव्हान पेलण्याची. वेट अँड वॉच म्हणत गुप्त खलबते करण्याची. आता खलबते वाढली आहेत, चर्चा वाढली आहे, उदान आलंय. या क्षणी इथे सामना कोण जिंकणार. 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता. व्हेरी क्लोज मॅच, व्हेरी टफ मॅच. 46. बॅटच्या मधोमध प्रेक्षक वर्गांना मैदानामध्ये येण्याची परवानगी नाहीये. चला प्रेक्षकाही मैदानामध्ये शिरकाव करायचा नाहीये. आताच्या लढतीमध्ये शिवांश 11 बागेश्वर हरिग्राम क्रिकेट संघाने विजय संपादित केला. सुपर 6 मध्ये हरिग्राम क्रिकेट संघ दाखल झाला. त्यांचं